नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, आतापर्यंत आपण खूप साऱ्या शिलाईच्या टिप्स बघितलेल्या आहेत. मी तुमच्यासोबत माझ्या अनुभवावरून मी जे शिकले, मी ज्या टिप्स फॉलो केल्या, त्या सगळ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर आज सुद्धा आपण अशाच टिप्स फॉलो करणार आहोत आणि त्याच्याने तुमचे ड्रेस आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतील. तुम्हाला सुद्धा तासनतास बसून मशीनवरती ड्रेस शिवतात किंवा तुम्ही सुद्धा तासनतास बसून मशीनवरती ब्लाऊज शिवता, ड्रेस शिवता, काहीही शिवता आणि एंडिंगला जेव्हा तुम्ही ट्राय करता तेव्हा तुमच्या इथे काखेमध्ये घोळ येतो किंवा चुन्या पडतात किंवा फिटिंगला बसत नाही किंवा शोल्डर उतरतात. तर असं तुमच्या सोबत होऊ नये म्हणून काही टिप्स आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मैत्रिणींनो, हा ड्रेस मी स्वतः स्टिच केलेला आहे आणि याचे शोल्डर वगैरे तुम्ही बघू शकता, अजिबात उतरत नाही. हे बघा, अजिबात उतरत नाहीत आणि काखेत सुद्धा कुठलाही घोड किंवा चुन्या तुम्हाला दिसणार नाही. तर हा ड्रेस मी स्वतः शिवलेला आहे घरी. तर ड्रेसेसचा किंवा ब्लाउजेसचा मी पूर्ण कोर्स केलेला नाही आहे, तरी सुद्धा मी घरी स्टिच करते कपडे. तर प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचा कोर्स करायलाच पाहिजे. अशा गोष्टी ज्या असतात त्या आपण आपल्या अनुभवावरून सुद्धा शिकू शकतो. तर मैत्रिणींनो, मी बॅग स्टिचिंग करते, ड्रेस स्टिचिंग करते, ब्लाऊज स्टिचिंग करते, अनारकली सूट स्टिचिंग करते, मी सगळं काही स्टिचिंग करते. तर मी माझ्या अनुभवावरून मी प्रत्येक टिप्स तुमच्यासोबत शेअर करत असते आणि आतापर्यंत मी ज्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्या सगळ्या व्हिडिओजला तुमचं खूप छान प्रेम मिळालं, भरभरून तुमचा प्रतिसाद मिळाला, लाईक आलेत, शेअर आलेत आणि कमेंटसुद्धा आल्यात. तर मैत्रिणींनो, असंच तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असू द्या, कारण मी सुद्धा तुमच्यासाठी तेवढीच मेहनत घेत असते. तर तुम्ही सुद्धा माझ्यासाठी एकच मेहनत घ्यायची, चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या आपण टिप्सला सुरुवात करूया. तर पहिली आणि जी महत्त्वाची टिप्स आहे, जी आपण ड्रेसेस किंवा ब्लाऊजमध्ये बहुतेक वेळा तरी करतच नाही, विसरून जातो. जेव्हा तुम्ही तो ड्रेस स्टिच करता आणि मग स्टिच केल्यानंतर एकदा धुतला की तो तुम्हाला फिटिंग होतो. तर असं का होतं? तर हे बघा, आपण मार्केटमधून कपडा आणतो विकत ड्रेस स्टिचिंगसाठी किंवा ब्लाऊज स्टिचिंगसाठी. तर हा जो कपडा आहे प्युअर कॉटन आहे. तर हा कपडा जर मी डायरेक्ट माप टाकून स्टिच केला तर एकदा धुतल्यानंतर तो आकसतो आणि त्याच्याने ड्रेस आपला फिट होतो. मग आपल्या तो काहीच उपयोगाचा राहत नाही जर आपण त्याला मार्जिन जास्त ठेवलेली नसेल तर. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कापड आधी भिजू घालायचं आहे पाण्यामध्ये आणि भिजत घातल्यानंतर त्याला धुवून वाळवून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढा काही तो आकसायचा असेल तो आकसून जाईल आणि मग नंतर तुम्हाला मापा टाकून स्टिचिंग करायची आहे. तर मैत्रिणींनो, ब्लाऊज आणि ड्रेसच्या स्टिचिंगमध्ये ही टिप महत्त्वाची आहे, खूप महत्त्वाची आहे, जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर मैत्रिणींनो, दुसरी टिप सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आपल्या ब्लाऊज आणि ड्रेसच्या स्टिचिंगमध्ये. तर मैत्रिणींनो, बऱ्याच माझ्या मैत्रिणींना प्रॉब्लेम येतो की मुंढ्यामध्ये आपला घोळ येतो किंवा चुन्या पडतात. तर आता हे बघा, हात खालीवर केला तरी इथे चुन्या पडणार नाही, कारण याची फिटिंग आणि स्टिचिंग खूप छान झालेली आहे त्याच्यामुळे. तर मुंढ्यामध्ये चुन्या पडू नये किंवा तिथे घोळ येऊ नये म्हणून काय करायचं असतं, हा आपला पुढच्या मुंढ्याचा जो भाग असतो तो खोल असतो. तर तो व्यवस्थित खोल यायला हवा. मागच्या मुंढ्यापेक्षा पुढच्या मुंढ्याचा भाग तुमचा अर्धा किंवा पाऊण इंच खोल असायला हवा. जेव्हा कधी तुम्ही बाहीची कटिंग करता, तर कटिंग करताना अर्धा किंवा पाऊण इंच तुम्हाला पुढच्या बाहीला आकार द्यायचा आहे, खोल घ्यायचा आहे. त्याच्याने तुमचा हात व्यवस्थित खालीवर होतो आणि इथे फिट होत नाही किंवा इथे घोळ येत नाही आणि चुन्यासुद्धा पडत नाही. तर ही दुसरी टिपसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आपल्या ब्लाऊज आणि ड्रेसच्या स्टिचिंगमध्ये, जर तुम्ही ब्लाऊज आणि ड्रेस स्टिच करत असाल तर. त्याच्यानंतर आपली तिसरी टिप आहे मैत्रिणींनो, पायपिंग. पायपिंग लावताना बऱ्याच माझ्या मैत्रिणींना प्रॉब्लेम येतो. तर तो काय येतो, काही काही मैत्रिणी काय करतात की सरळ पट्टी कट करतात पायपिंगसाठी. तर ते पायपिंगसाठी सरळ पट्टी कट न करता तुम्हाला क्रॉसमध्ये पट्टी कट करायची आहे. क्रॉसमध्ये पट्टी कट केल्याने काय होते, ती खेचली जाते, ती ताणली जाते आणि तुम्ही व्यवस्थित ताणून खेचून तुमची पायपिंग जी आहे गड्याची ती व्यवस्थित लावू शकता. आणि कधीही पायपिंग लावताना जेव्हा कधी तुम्ही पट्टी जॉईन कराल, हे बघा इथे गड्याला, तेव्हा हे बघा तुम्ही ही पायपिंग बघू शकता किती व्यवस्थित आणि नीट अँड क्लीन आलेली आहे. हे बघा, कुठेही तुम्हाला घोळ वगैरे जमा झालेली किंवा काहीही दिसणार नाही. अशी नीट आणि क्लीन तुमची पायपिंग आली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला जेव्हा तिरकस पट्टी कट करायची आहे आणि ती जॉईन केल्यानंतर नॉचेस द्यायचे आहे. नॉचेस दिल्यानंतर मग तिला पलटी करायची आहे. तुम्ही जर नॉचेस नाही दिले तर तुमचा हा जो ड्रेसचा वरचा कापड असतो किंवा ब्लाऊजचा कापड असतो तो त्याच्या आतमध्ये गुंडाळला जाऊ शकतो आणि तिथे तुमच्या रेषा उमटू शकतात. तर ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे, ही टिप सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. तर ब्लाऊज आणि ड्रेसच्या स्टिचिंगमधली प्रत्येक टिप्स ही महत्त्वाचीच असते, कारण त्यामध्ये खूप छोट्या छोट्या टिप्स असतात ज्या आपल्याला फॉलो करायच्या असतात आणि आपल्याला त्या माहिती नसतात.
जर तुम्ही नवीन असाल आणि यूट्यूबवरती बघून तुम्ही जर स्टिच करत असाल, फक्त त्यांचे स्टिचिंग बघून स्टिच करू नका. त्याच्या मागे ज्या टिप्स असतात, ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या आधी समजून घ्या आणि मग तुम्ही स्टिचिंगला सुरुवात करा. त्याच्यानंतर आपली चौथी टीप. तर मैत्रिणींनो, चौथी टीप अशी आहे की त्यामध्ये तुम्हाला सुई आणि दोऱ्याचं गणित समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. सुई आणि दोऱ्याचं गणित म्हणजे काय? तर मैत्रिणींनो, कोणत्याही कापडावर कोणतीही सुई यूज करणं हे खूप चुकीचं आहे. जर तुम्ही कोणत्याही कापडावर कोणतीही सुई यूज केली तर कापडाला छिद्रे पडू शकतात आणि तिथून तुमचे टाके जे आहेत ते सुटू शकतात. म्हणजे लांब लांब येऊ शकतात, टाकेच येणार नाही, असा प्रॉब्लेम तुमच्यासोबत येऊ शकतो. आणि तुम्ही नवीन जर असलात ना तर हा प्रॉब्लेम नक्कीच येणार, कारण तुम्हाला हे माहिती नसतं. मी सुद्धा नवीन होते तेव्हा मला सुद्धा या गोष्टी काहीच माहीत नव्हत्या, त्याच्यामुळे मला सुद्धा यामध्ये खूप प्रॉब्लेम आलेले आहेत. तर मला असं वाटतं माझ्यासोबत जे प्रॉब्लेम झाले ते तुमच्यासोबत होऊ नये. तुम्हाला प्रत्येक टिप्स ही माहीत असावी. तर मैत्रिणींनो, सिल्कचा कापड जर असेल, नेटचा कापड जर असेल तर 14 नंबरची, सिल्कचं कापड असेल तर 16 नंबरची आणि जाड जीन्सचा किंवा लेदरचा कापड असेल तर तुम्ही 18 किंवा 21 नंबरची सुई यूज करायची आहे. सुई योग्य कापडावर योग्यच सुई असायला हवी, तरच तुमची शिलाई किंवा स्टिचिंग जी आहे ती व्यवस्थित नीट अँड क्लीन येणार आहे आणि फिनिशिंगने येणार आहे. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचे आहेत. प्रत्येक टिप्स तुम्ही समजून घ्या आणि मग तुम्ही स्टिचिंगला सुरुवात करू शकता. त्याच्यानंतर आपली शेवटची आणि 5वी टिप्स ती म्हणजे शिलाई लॉक करणे. हे बघा, आपण घाईघाईमध्ये स्टिचिंग करतो आणि घाईमध्ये कोणतंही काम करू नये. घाईमध्ये स्टिचिंग केल्यानंतर आपण ती लॉक करायला विसरतो आणि ते तसंच सोडून देतो. तर त्याच्यामुळे काय होतं, आपली शिलाई जी आहे तिथून उसवते आणि शिलाई ते निघून कपडासुद्धा उसवला जातो. तर त्यामुळे काय होतं, आपला ड्रेस टिकत नाही किंवा लवकर फाटतो. मग तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक स्टिचिंग नंतर तिथे लॉकची शिलाई द्यायची आहे. स्टार्टिंगला आणि एंडिंगला लॉकची शिलाई तुम्हाला लावायचीच आहे. हा तुमचा एक नियमच बनवून ठेवायचा आहे. जेव्हा कधी तुम्ही मशीनवरती बसाल, शिलाईला स्टार्ट कराल, तेव्हा स्टार्टिंगला आणि एंडिंगला लॉकची शिलाई द्यायची आहे. लॉकची शिलाई काय, लॉकची शिलाई म्हणजे काय? लॉकची शिलाई म्हणजे रिव्हर्समध्ये तुम्हाला स्टिचिंग करायची आहे. मागे पुढे, मागे पुढे असं रिव्हर्समध्ये तुम्हाला 2-3 वेळा स्टिचिंग करायची आहे. म्हणजे तुमची शिलाई तिथे लॉक होते आणि ती उसवत नाही, तिथून शिलाई निघत नाही आणि व्यवस्थित फिनिशिंगने तुमची शिलाई लागते. आणि जर तुम्ही दुसऱ्यांचे कपडे स्टिच करत असाल आणि त्याच्यामध्ये जर अशी चूक झाली तर तुमचे कस्टमर तुमच्याकडे रिपीट येणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित चेक करूनच मग तुम्हाला स्टिचिंग करायची आहे. त्याच्यानंतर 6वी जी महत्त्वाची टिप्स आहे आपल्या कात्रीबद्दल. हे बघा, बऱ्याच महिला ज्या आहेत ना, ज्या लो क्वालिटीची कात्री वापरतात, त्याची जी धार असते ती लगेच जाते. तर ज्युपिटरची कात्री वापरा, हे माझं सजेशन आहे तुम्हाला. पण जर तुम्ही ज्युपिटरची कात्री घेऊ शकत नसाल, तुमच्याकडे तुमचं बजेट तेवढं नसेल, तर माझ्या मैत्रिणींनो काळजी करू नका. हे बघा, काय करायचं आहे, आपल्याकडे गोळ्यांचे कागद असतात, मेडिसिनचे जे कागद असतात ते फेकू नका, सांभाळून ठेवा. आणि जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल की तुमच्या कात्रीची धार ही गेलेली आहे, कपडा कट होत नाहीये, तेव्हा 2-3 लेयरमध्ये ते जे औषधाचे कागद आहेत ते 2-3 लेयरमध्ये करा आणि त्यांना पटापट कात्रीने कट करा. म्हणजे तुमच्या कात्रीची धार लगेच येते. तर मैत्रिणींनो, आजच्या ह्या टिप्स मी तुमच्यासाठी खूप मनापासून, खूपच म्हणजे रिसर्च करून किंवा माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि मैत्रिणींनो, आजच्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या एका लाईकमुळे, एका कमेंटमुळे आणि एका सबस्क्रिप्शनमुळे सुद्धा मला सुद्धा खूप आनंद होतो. आणि तुमच्या खूप छान छान कमेंट येतात की ताई, हे कसं करायचं, ते कसं करायचं सांगा मला. ऑनलाईन बिझनेस कसा करायचा, ऑनलाईन आपण ऑर्डर कशा पूर्ण करायच्या, हे सगळे याच्यावरती मी व्हिडिओज बनवलेले आहेत. तुम्ही चॅनलवरती चेक करू शकता. आणि अजून काही तुमचे प्रश्न असतील, अजून काही तुमच्या क्वेरीज असतील, त्यासुद्धा तुम्ही मला विचारू शकता. तर मैत्रिणींनो, काळजी घ्या स्वतःची, घरच्यांची पण काळजी घ्या आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिप्स नक्की फॉलो करा, नक्की स्टिचिंग करून बघा, तुम्हाला आवडतील नक्कीच. या टिप्स फॉलो केल्यानंतर तुमच्या कामात सुद्धा खूप छान फिनिशिंग येईल आणि खूप छान तुमचं कामसुद्धा होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम आणि अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.